नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आहे कृष्णलचा बर्थडे. तर हॅपी बर्थडे कृष्णल कृष्णल. आमची बघा आज 6 वर्षाची झालेली आहे आणि घरी सेलिब्रेट आम्ही नाही करत आहोत. काही कारणास आम्ही घरी सेलिब्रेट नाही करत आहोत. तर आम्ही आता चाललो आहोत बाहेर मुलांना घेऊन. तर आपण आता बाहेर जाऊया, चला. कृष्ण चाल मग तुरंत. अरे थांब ना, ती आता बोलली ना तुरंत. बघला नाही. तर तुम्ही पाहू शकता आम्ही रंकाळ्याला पोचलो आहोत. आज आम्ही डिसाईड केलं की कृष्णलचा बर्थडे रंकाळ्याला सेलिब्रेट करूया आणि ह्या वर्षी आम्ही गावी सुद्धा आहोत. तर मुलांना घेऊन आता आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि थोडं त्यांना स्ट्रीट फूड सुद्धा देणार आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवते रंकाळ्याचा आजूबाजूचा परिसर कसा आहे. तर चला माझ्या बरोबर. घरातले अद्वैत कसं वाटलं येऊन? खूप मस्त. अभंग कसं वाटलं? तीर्था, ए तीर्था, हाय कर, हाय हाय कर. कृष्ण हाय कर बाबू. शिवांश सो ही आहे रंकाळ्याची खाऊ गली आणि तिथे आता मुलं मस्त खाऊ खात आहेत आणि तुम्ही माझ्या पाठी बघू शकता. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. मुलांचं खाऊन पिऊन झालेलं आहे. खूप मजा केलेली आहे त्यांनी आणि ऍक्च्युली आम्हाला केक लवकर कट करायचा होता पण मुलांचं आवरतच नव्हतं आणि आम्हाला केकचा शॉप सुद्धा भेटत नव्हता. पण आम्हाला लकीली एक शॉप भेटलेला आहे आणि तिथून आम्ही हा केक घेतला आणि तुम्ही पाहू शकता आता आम्ही कृष्णलचा केक कटिंग करत आहोत आणि लाईट थोडी कमी असल्यामुळे पण ठीक आहे, फॅमिली बरोबर मजा म्हणजे हे एक वेगळी फिलिंग असते आणि तिने तरी आज तिचा बर्थडे खूप छान सेलिब्रेट केलेला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिने तिच्या भावंडाबरोबर बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे आणि आता माझी कृष्णल 6 वर्षाची झालेली आहे. सो तुम्ही सगळे तिला विश नक्कीच करा आणि तुमचे ब्लेसिंग सुद्धा तिला द्या. हॅपी बर्थडे कृष्णल. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. बघू शकता. बाबू आहे हॅपी बर्थडे बाबू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. माझ्याकडे खा नक्की तुझ्या शिवांश काही मारून देऊ नका. शिवांश
सो हा आहे तिचा गावचा बर्थडे आणि मुंबईला गेल्यानंतर तिच्या मैत्रिणीबरोबर तिच्या फ्रेंड्स बरोबर मी बर्थडे नक्की सेलिब्रेट करणार आहे. तर तो सुद्धा तुम्हाला ब्लॉग लवकरात लवकर आणायचा प्रयत्न करेन. म्हणजे आम्ही मुंबईला गेल्यानंतर करणारच आहोत तेव्हा तुम्हाला दाखवेन. सो असा हा गेलेला आहे आजचा दिवस. उरलेला केक आम्ही ह्यांना दिला. तो आता मी आहे बाहेर आणि मी माझ्या भाच्या बरोबर आहे. तर माझा भाचा थोडा तुमच्याशी बोलणार आहे. तर बघा. सर्वांनी ऐका, माझी मामी खूप लव्हिंग आहे, केअरिंग आहे आणि खूपच स्वीट आहे. त्यामुळे या व्लॉग मध्ये त्यांनी खूपच मेहनत घेतली आहे. म्हणून या व्लॉगला लवकरात लवकर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझा पुतण्या सुद्धा इथे आहे. बोल. काय बोलू? काय पण बोल, तुला काय बोलायचं ते बोल. मला बोलायचं मम्मा चांगली आहे, मला सगळं ती खेळणी आणून देते. आता माझा ताई बर्थडे ताई मला काय ती पाठवणार असं गिफ्ट आणि ती चांगली आहे. आधी आता बी ताई उद्या बी स्विमिंग पूल म्हणजे आम्ही पाटाला पण जाणार आहे उद्या. अशा प्रकारे दोघं बोललेले आहेत आणि शिवांश बसलेला आहे. शिवांश कंटाळलेला आहे. अशा प्रकारे आमचा बाहेर आज कृष्णलचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि आम्ही खूप मज्जा केलेली आहे. हो की नाही? हो. आणि आहे ना युजली आहे ना बर्थडे मध्ये ना जास्त करून फॅमिली एन्जॉय करतात, पण इथे आमची मामी खूप चांगले असल्यामुळे मुलं खूप एन्जॉय करतात. कारण की मुलांचा विचार हा कमी केला जातो. तर आम्ही कृष्णल पण आहे. 1 मिनिट. माझा बर्थडे पण झाला आहे. तर युजली काय होतं, फॅमिली असते तर फॅमिलीच्या ह्याच्यामध्येच आपण असतो मोठे, तर मुलांचं थोडंफार गोष्टी राहून जातात. आता इथे मुलांना आम्ही बाहेर घेऊन आलेलो आहोत. कोल्हापूरमध्ये असल्यामुळे रंकाळ्याला घेऊन आलो आहोत. रंकाळा हा म्हणजे आपल्या इथे वर्ली सीफीएस कसं आहे असंच आहे. त्याच्यामुळे खूप मजा येते इथे आणि मुलांना खूप मजा आलेली आहे. आणि आता आम्ही कंटाळलोय आणि आम्ही आता वाट बघतोय आमच्या गाडीची. म्हणजे माझा दीर गाडी आणायला गेलेला आहे. त्यांनी पार्किंग लावलेली आहे कुठेतरी. तर ती घेऊन आता आला की आम्ही घरी जाणार आहोत. तर तोपर्यंत आम्ही इथे थांबलेलो आहोत कारण की मुलं माझ्या मध्ये 4-5 मुलं आहेत, त्यांना घेऊन आम्ही इथे थांबलेलो आहोत आणि थोडस तुमच्यावर गप्पा गोष्टी केलेल्या आहे आम्ही. तुम्हाला ह्या गप्पा गोष्टी कशा वाटल्या नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि हा ब्लॉग मी आता इथे संपवते कारण की मला वाटत नाही मी घरी जाऊन ब्लॉग कंटिन्यू करेन. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्की कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि ह्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे आम्ही गाडीत चाललेलो आहोत.